आपण ज्यांना ऐकण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत ते आमचे परमपूज्य परमवंदनीय प्रातस्मरणीय श्री सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची या ठिकाणी परीक्षकाचं ज्यांनी काम केलेलं आहे आणि ज्यांना ऐकण्यासाठी संपूर्ण वारकरी संप्रदायातील मंडळी अतिशय उत्साहित असतात आणि त्या प्रमुख व्याख्यानाची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत. त्या गुरुवारी महाराजांना मी विनंती करतो की पाठीमागच्या वक्त्यांनी 5 मिनिटे मागून घेतली होती. तुमच्यासाठी हा नियम नाही, आपणाला ऐकण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. आपण वाटेल असं मनसोक्त बोलावं 20-25 मिनिटे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. या कुंदेंदु तुषार हार धवला या शुभ्र वस्त्रावृता या वीणावर दंडमंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर पृथ्वी देवै सदा वंदिता सामां पातु सरस्वती भगवती निःशेष जाड्याला. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज, भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज, भक्ती शिरोमणी नामदेवराय, त्याचप्रमाणे संत श्रेष्ठ सावता महाराज, गूढ अध्यात्म प्रेमी निळोबराय, हे जे आपले सगळे संत आहेत ते सर्वांना पावन वंदे आहेत. आणि त्यापैकी जगद्गुरु श्री तुकोबारायांच्या विषयी आज मी बोलावं यासाठी मला आज या कार्यक्रमाला लाभलेले अध्यक्ष आदरणीय वंदनीय तापकीर सर, त्याचप्रमाणे इथं ज्येष्ठ श्रेष्ठ असणारे नाव पाठ नाहीत हे सगळे श्रेष्ठ यांच्या चरणी नतमस्तक होतो. हे तुकाराम महाराजींचं अध्यासन त्याचे प्रमुख डॉक्टर आंबोरेजी महाराज, त्याचप्रमाणे आमचे गुरुबंधू आणि मित्र देखील पंढरीनाथजी आरू महाराज, श्रीयुत गावंडे महाराज, त्याचप्रमाणे प्रास्ताविक ज्यांनी केले ते भाषाप्रभू श्रीयुत दिनेशजी रसाळ महाराज, आपण सर्वजण आमच्या मातोश्री किंवा ज्येष्ठ भगिनी समान पुढे असलेल्या आपण सर्वजण या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि मला जी सेवा दिली ती आपल्या सर्वांच्या कृपा कटाक्षाने, खेडेगावात असं म्हणतात भार नाही म्हणतात, लय म्हणतात. कीर्तनात सांगतो आम्ही, आज कीर्तनना लय भारी झालं, तसं आज व्याख्यान काय प्रवचन असं लय भारी झालं असं तुम्ही म्हणा, असं बोलायला कोणाला येते. पण इकडून समोरून तुम्ही काय कृपा कटाक्ष टाकला तर काहीतरी मोडकं तोडकं तुटो फुटो मी बोलू शकेल. बघूया तुम्ही कसा कृपा कटाक्ष टाकता आहात, मला बोलतं करीत आहात. हिंदी वचन मगाशी दिनेशजीने वचन थोर महात्मे होऊन गेले मराठीतलं, मी हिंदी वचन उच्चारतो. कितना पाप जगत में है अंदाज के बाहर चला, लेकिन ऐसे संतों का ही पुण्य है अब तक जग नहीं गिरा. आणि त्या संतांच्या दृष्टीनं जीना उसका भला जो इंसान के लिए जी, गो मातेसाठी, साधकासाठी, समोरच्या दीन जनासाठी जे जगतात ते हे संत आहेत. त्यापैकी कालच बीजेचा उत्सव झाला आणि त्यामुळे इथल्या आपल्या सर्वांना तिथं जाता आलं नाही. इथंही हा कार्यक्रम व्हावा या उद्देशाने आज ही सेवा ठेवलेली आहे. तुकोबारायांच्या चरित्रावर, जीवनावर बोलण्यासाठी मी एक त्यांचा आरतीचा अनुभव उच्चारून दाखवतो. सर्वांना पाठ आहे. आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा, सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवे आम्हा, राघवे सागरात पाषाण तारिले, तैसे तुकोबाचे अभंग रक्षिले, तुकिता तुळणीसी ब्रह्म तुकासे आले, म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले. आरती तुकारामा. हे जे वर्ष आहे सगळ्या महाराष्ट्रभर साजरं होत आहे ती त्रिशतकोत्तर
जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा वैकुंठ गमन सोहळा म्हणून आपण साजरं करत आहोत. तर वैकुंठ गमन सोहळा समोर आलं की त्यातल्या त्यात वैकुंठ आणि गमन हे जर पद आली तर काही जणांची आत थोडी पाल चुकचुकते. त्यांना अशा प्रकारे शंका यायला लागतात की विमानात बसून महाराज वैकुंठाला, कारण तसं पाहिलं तर वैकुंठ गमन हा सगळे वारकरी आहेत, तुकोबरायांचे अनुयायी आहेत, त्या सर्वांच्या हृदयाचा जिव्हाळ्याचा आवडता विषय आहे. तुकोबरायांचे जे अनन्य आणि तुकोबरायानंतर निळोबाराय झाले किंवा तुकोबरायांचे जे अनन्य साक्षात्कारी जे शिष्य आहेत त्या सगळ्यांनी या वैकुंठ गमनाचं वर्णन केलेलं आहे. एखाद दुसरं प्रमाण द्यायचं म्हटलं तर प्रयाण काळे देवे त्यासी विमान पाठविले, कलीच्या काला माझे अद्भुत वर्तविले, मानव देह घेऊन निजधामा गेले, निळामने सकळ संता तोषविले. हे निळोबारायांचे त्या आरतीमध्ये आहे. आणि रामेश्वर भट्ट स्वतः सांगतात, गेला तो विमानी बैसोनिया, मने रामेश्वर सकळा पुसोनी, गेला तो विमानी बैसोनिया. तर हे त्यांची तुकोबरायावर ज्यांची श्रद्धा आहे त्यांचा हा जिव्हाळ्याचा विषय आहे. पण काही लोकांना वाटतं की वैकुंठाला विमानातून गेले, पण गेलेच कसे हे आम्हाला थोडी शंका येते. हो, आपल्याला माहित आहे काय लोक काय विचारतील सांगता येत नाही. एकदा रस्त्यावर आता कार आल्या प्रवास करायला, पूर्वी बसने प्रवास करावा लागायचा, आणि एक जणाने विचारलं, प्राध्यापक होते, ते म्हणाले महाराज एक विचारू का? म्हटलं विचारा. म्हटलं काय विचारता? ते म्हणाले तुकाराम महाराज वैकुंठाला गेले हे मला पटत नाही. म्हणलं ही तुम्हाला शंका का आली? विमानातून गेले हे पटत नाही, ही शंका का आली? ते म्हणाले 3.5 तास झाले मी रस्त्यावर उभा आहे, हात करून बेजार झालो, एक ट्रकवाला सुद्धा मला ट्रक मध्ये घेना, आणि महाराज विमानातून गेले कसे? आणखी एक आता हे आपल्या संप्रदायामध्ये वेदांत वाचस्पती पवार अण्णा होऊन गेले, त्यांनी सांगितलं होतं हे की एका हेडमास्तरांनी मला विचारलं काय म्हणे महाराज मला शंका आहे काय की ज्ञानोबरायाने भिंत चालवली हे मला पटत नाही. त्यांनी विचारलं तुम्हाला शंका का आली? ते म्हणाले माझ्याकडून शाळा चालत नाही आणि ते भिंत चालवतात, हे कसं कसं मला पटावं कसं? महाराज अशा शंका असतील, परंतु अशा शंका जरी असल्या तर जगद्गुरु तुकाराम एका वाक्यात सांगायचं म्हटलं, ह्या विमानाची गती बहिर्गती आहे, बाहेरच्या आकाशामध्ये, आणि ही जी गती आहे ती हृदयाकाशामध्ये चिदाकाशामध्ये अंतर्गती अशा प्रकारची आहे. हो, श्लोक सगळा मला येणार नाही, परंतु मदत करतील. इंद्रियस्य परा ह्यर्था हा कठोपनिषदामध्ये श्लोक आहे. परम मनसस्तु परा बुद्धी, अशा प्रकारे शेवटी 6 काष्ठा सारा परागती. ती परम जी आहे तिथं पोहोचल्यानंतर तिथं गती काय होते? थांबते. तर खरं त्यांच्या जाण्याची जी गती आहे ती खरं पाहिलं तर ही अंतर्गती आहे त्यांच्या दृष्टीनं. मग त्याला मान प्रमाण उपमान अनुमान त्यातलं काय घ्यायचं ते तुम्ही ठरवून घ्या. असो, तर जगद्गुरु तुकाराम महाराज वैकुंठाला विमानातून गेले. आता महाराज ह्याचा थोडा विचार केला तर रामकृष्ण जे काय अवतार होऊन गेले त्यांची शरीर सच्चिदानंद घन सांगितलेले. श्रीकृष्ण देह चैतन्य घन, तेथे बाधेना देह अभिमान अशी ओवे. तर भगवंताचा देह चैतन्य घन आहे, रामरायाचा कृष्ण भगवंताचा जे जे अवतार आहेत त्यांचा. आता त्यांचा देह जर चैतन्य घन आहे तर त्यांची अशी तद्रूप झालेले तुकोबरायासारखे संत यांचा देह कसा असेल? तो सुद्धा चैतन्य घनच अशा प्रकारचा असणार आहे. म्हणजे तुकोबरायांच्या देहाला पाहिल्यानंतर जे शंका येतात, खरं पाहिलं तर शंका घेणारा सामान्य आहे, तो पंचमहाभूतांचं तादात्म्य घेणार आहे. पण जगद्गुरु तुकोबरायांचा देह सामान्य नाही. हो, पंचमहाभूतांचं त्यांचं तादात्म्य सुटलेलं आहे. अशा प्रकारचे देहामध्ये आहेत, पण देह नव्हे मी हे सरे उरला उरे विठ्ठल या बोधावर तुकोबराय जाऊन पोहोचलेले आहेत. म्हणून या दृष्टीने बोलत असताना महाराजांचा जो देह आहे, जसा रामरायाचा भगवंताचा अवतार विग्रह सच्चिदानंद घन आहे, तसा तुकोबरायांचा देह ही यांच्यासारख्या संतांचा देह ही सच्चिदानंद घनच
आहे हे आपल्याला दिसून येतं. कशामुळे? अनेक प्रमाणात कीर्तन चांग होय अंग हरिरूप, हे प्रमाण घ्या की सतत असं म्हटलेलं आहे, ध्यानी ध्याता पंढरी राया मनासहित पालटे काया. ज्याचं ध्यान करतो, ध्यान करता करता एक अर्ध चरण आहे, चिंतने तद्रुपता. हो, भगवंताचं ध्यान करणं म्हणजे भगवंताचं अनुसंधान राखणं आहे. अनुसंधान राखणं म्हणजे एका आकाराची वृत्ती धारण करणं, एका आकाराची वृत्ती. तर त्याप्रमाणे हे ध्यान जे आहे, ध्यानामुळे चिंतने तद्रुपता. उदाहरणं अनेक आहे. भ्रमरीच्या ध्यासे भ्रमरीच होय, कीटकत्व जाय पालटोनी, हे झालं उदाहरण. तसं ब्रह्मध्यासे स्वये ब्रह्मची होय जे, जीवत्व जाय पालटोनी. ज्ञानोबरायांच्या गाथेमधलं हे चरण आहे. त्यानुसार हे चिंतन करता करता त्यांचा देह काय होतो? भगवत स्वरूप होतो, हरिरूप होतो. म्हणून आणखी कितीतरी प्रमाणे चाल असते तर, कीर्तन असतं तर महाराजांनी चाल लावली असते. ब्रह्मभूत काया होत से कीर्तनी, होत से कीर्तनी, होत से कीर्तनी. ब्रह्मभूत काया कीर्तनी काया ब्रह्मभूत होत असे. आणखी एक प्रमाण ओळखीचं ते म्हणजे ते दिलं नाही असं व्हायला. गोविंद गोविंद मना लागली या छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवा तया. म्हणून तेव्हा अशा प्रकारे नामाच्या योगाने, भक्तीच्या माध्यमाने संतांचे देह हे भगवत रूप झालेले असतात, हरिरूप झालेले असतात. म्हणून या दृष्टीने मला असं वाटते की तुकोबराय इथून वैकुंठाला गेले, पण मुळामध्ये ते आले कुठून? आम्ही वैकुंठवासी. आता इथं वैकुंठ लोक असा एक अर्थ घ्यावा लागेल. आणि ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे, की सर्वत्र भगवंताची जी प्रतीती आहे, मीच सर्वत्र भरलेलो आहे. मीच कणाकणामध्ये माझी काय आहे? व्याप्ती आहे. सर्व भूतेषु यः पश्येत भगवत भाव आत्मनः भूतेषु भगवत त्यात मनी. तो दुसऱ्या अध्यायामध्ये 11व्या स्कंदामध्ये श्लोक आहे. सर्व प्राणी मात्रामध्ये स्वतःला भगवंताला पाहतात आणि स्वतःमध्ये भगवंतामध्ये सगळ्या जगाला प्राणी मात्राला पाहतात. भगवंताला सर्व प्राणी मात्रामध्ये पाहणं, स्वतःला भगवान ही अर्धी प्रक्रिया आहे. आणि सर्व प्राणी मात्रांना पुन्हा आपल्यामध्ये पाहणं, आता साक्षात्काराची प्रक्रिया काय झाली? पुरी झालेली आहे. तर यानुसार ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ, तर ते वैकुंठ जो विष्णू सहस्रनामामध्ये आलेला तिथला अर्थ पहा, इथं हरिपाठामध्ये आलेला अर्थ पहा. याचा अर्थ काय? जिकडे पाहे तिकडे सर्वमय गोविंद, आनंद रे विठोबा झाला माझे मनी. ते जे पाहतात, ज्याने पाहतात, पाहण्याची जी अनुभूती आहे सगळी एक हरिरूपच अशा प्रकारची त्यांची झालेली आहे. कित्येकतरी जेथे देखे तेथे तुझीच पाऊले, जेथे देखे तेथे तुझीच पाऊले, विश्वावघे कोंदाटले हे, विश्वावघे कोंदाटले. जिथं ते पाहतात तिकडे एका परब्रह्म स्वरूपाला पाहतात. पण पाहतात म्हणून इथं हा हॉल पाहतोय, पाहणारा मी वेगळा आहे, तसं तिथे इथं मात्र तसं नाही. ज्याला पाहिलं जातं ते पाहण्याची क्रिया आणि पाहणारे हे सगळे काय झालेले ते एकरूप होऊन गेलेले आहेत. म्हणून महाराज जगद्गुरु तुकोबरायासारखा जो महात्मा आहे व आले वैकुंठातून, वैकुंठ स्वरूप भगवत रूप बनले आणि त्याला न्यायला येणारे सुद्धा कोण आहेत? तुका देखोनी एकला वैकुंठी उनी हरी आला. म्हणजे अशा प्रकारे 3 प्रकारे इथं दिसून येतात, पण ते तिन्ही एकच आहेत. तुकोबा वैकुंठ लोक तुकोबारायला मान्य असं दिसत नाही. महाराज म्हणतात नको वैकुंठीचा वास असे तया सुखा नाश. म्हणून ते वैकुंठ तुकोबारायला मान्य नाही. तर ते कोणतं वैकुंठ? कणाकणामध्ये परमात्मा जो आहे त्याच्या अनुभूतीने तर झालेले तुकोबार आहे. त्यामुळं
आता सांगा तुम्ही कुठून आला? कुणाला विचारा? हो, आळंदीहून आला. मग आता जिथून माणूस आला तिथं जर पुन्हा गेला तर काय चुकलं का? हो. आगमन जिथून झालं तिथं जर पुन्हा गमन झालं तर ते योग्यच आहे की. तसं महाराज आले वैकुंठाहून आणि पुन्हा गेले कुठं? वैकुंठामध्ये. मग आता काही लोक कसं आहे, असं म्हणावं लागतं की तुकोबरायांची गाथा वाचण्या अगोदर रामेश्वर भट्टांनी तुकोबरायांचं जे वर्णन केलंय त्याचा अगोदर अभ्यास करायला पाहिजे. तुकोबराय त्याशिवाय समजणार नाही. आणि मग तुकोबराया जे गेले वैकुंठाला गेले का कुठे गेले हे नंतर पुढचा काय आहे प्रश्न आहे. पण वैकुंठाला तुकोबराय विमानातून गेले हा इतका अलौकिक आणि अद्भुत चमत्कार आहे. त्यामुळे देहबुद्धी ज्यांना आहे त्यांना हे वैकुंठाला गेलेच कसे हा विकल्प जो आहे, ही शंका जी आहे ती आल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे ह्या सगळ्या शंका आहेत. पण महाराज जगद्गुरु तुकाराम ब्रह्मज्ञानाने देह हरिरूप होतो, परमात्म स्वरूप होतो, हे ब्रह्मज्ञानाचं कार्य आहे. पण भक्तीच्या माध्यमातून देह देखील काय होतो? सच्चिद आनंद घन होतो. तेव्हा हे तुकोबराय नामाने सच्चिद आनंद घन होतो. हे नामाची शक्ती, नामाची फलश्रुती दाखवण्याकरता प्रत्यक्ष भगवान स्वतः विमान घेऊन आले आणि विमानामध्ये तुकोबरायांना तेथपर्यंत नेलं. म्हणजे ब्रह्मज्ञानाने हरिरूप होतो हे ब्रह्मज्ञानाचा महिमा आहे. परंतु असे जे नामाच्या द्वारे भक्तीच्या द्वारे ब्रह्मस्वरूप झाले सच्चिदानंद घन पंढरीय भगवंत जसे तसे महात्मे देखील झाले. त्यांना इथून तिथं भगवंताने नेलं. हा भक्तीचा सोहळा आहे, तो ज्ञानाचा सोहळा आहे परमात्मरूप होणं. पण त्यांना तिथपर्यंत नेणं हा काय भक्तीचा सोहळा दाखवण्यासाठी भगवंताने विमानाने तिथवर नेलेला आहे. मला वाटतं भगवंताची आरती आहे आणि त्या आरतीमध्ये असं उल्लेख आहे. अभंग पाठ आहेत, गाथा मला पाठ नाही. त्यामुळे ते चरण जे आहे ते मी काय केलेलं आहे लिहून आणलेलं आहे. तिथं असं म्हटलेलं आहे, देव भक्त तुची झालासी दोन्ही वाडावया सुख भक्ती हे जनी. आणि पुढं म्हटलेलं आहे जडजीवा उद्धार व्हावया लागून. तर हे जे इथं आहे एकच. तसं पाहिलं तर मूळ जे परब्रह्म आहे तिथं देवतत्वही नाही आणि भक्त तत्वही नाही मूळच्या ह्याच्यामध्ये. परंतु जेव्हा त्या भगवंताचं नामस्मरण करून भगवत स्थितीला त्या परमगतीला हा महात्मा प्राप्त होतो, त्यावेळेला देवाला वाटतं मग आता हे कोण होतं महाराज? हो, एक भगवंतच काय होतात? देव होतात. आणि तेच भगवंत काय होतात? भक्त होतात. म्हणजे विटेवर उभं राहिलेलं, कमरेवर हात ठेवलेलं तेच रूप आहे. आणि हातात पताका घेऊन अभंग गात पंढरपूरला जाणार ही काय त्याच अशा प्रकारचं रूप आहे. मग हे अशा प्रकारे कशासाठी, याचं प्रयोजन काय? तर त्यांनी सांगितलं जडजीवा उद्धार व्हावया लागून वाढावया सुख भक्ती. हे जगामध्ये सुख वाढावं, भक्ती वाढावी, प्रेम वाढावं, याच्यासाठी एकच एकांगी दोन्ही झालीसे निर्माण. एकच तत्व देवरूपाने नटतं आणि तेच तत्व पुन्हा भक्तरूपाने काय होत असतं? नटत असतं. कशासाठी? तर वाढावया सुख. आता महाराज देव आणि भगवत भक्त या दोघांच्याकडूनच सुख वाढत असतं. बाकींच्याकडून जीवनामध्ये दुःखाशिवाय दुसरं काय वाढत नाही. हे त्याच्या विरुद्ध आपल्याला दिसून येतं. तर कल्याण सुख भक्ती हे वाढायचे असं तर संतांशिवाय वाढू शकत नाही. आता लौकिकातल्या दृष्टीनं उदाहरण द्यायचं तर माहिती आहे त्यात वेळ घालवण्यात काय अर्थ नाही. लोक काय म्हणतात, आम्हाला मतं द्या. आमदार खासदार म्हणतात मतं द्या, आम्ही तुमचं कल्याण करू, आम्ही तुम्हाला सुख कसं प्राप्त होईल ते करू. आपण ऐकतो की ज्या वेळेला आपण मतं देतो आणि मताने ते निवडून जातात, ते जे निघून जातात मुंबईला ते पुन्हा काय भेट होत नाही. मग त्यावेळेला काय होतं? हे प्रातस्मरणीय खंडारकर महाराजांनी सुद्धा हा विनोद केला होता. ती मंत्री कुठं असतात? विधान भवनात. आपण कुठं असतो? गावी. आणि कल्याण कुठं असतो? भिवंडीजवळ. ते तिकडं, आपण इकडून मध्ये कल्याण.
कल्याणाच्या पलीकडे ते असतात, कल्याणाच्या अलीकडे आपण असतो आणि कल्याणाची काय प्राप्ती होत नाही. असं तर विनोदाचा भाग असला तरी थोडं बाजूला ठेव, पण तसं मात्र संतांच्या जीवनामध्ये नाही. केवळ जगाला सुखाच्या राशीवर, आनंदाच्या राशीवर आरूढ करण्यासाठीच त्यांचं इथं काय आहे, येणं आहे. म्हणून त्या दृष्टीने स्वतः भगवंतच देव होतात आणि स्वतः भगवंतच काय होतात, या ठिकाणी भक्त होतात आणि त्यानुसार हे आनंद लुटतात. तर हे मला सांगायचे की जगद्गुरु तुकोबारायांचा देह जो आहे तो देह सच्चिद आनंद घन असल्यामुळे त्यांना वैकुंठामध्ये नेणं किंवा ते जाणं याच्यावर काही शंका घेण्यासारखं काहीही नाही. दुसरे वर्णन किंवा कारण आपल्या पुढे सांगतो. जगद्गुरु तुकोबारायांची वाणी हे जगद्गुरु तुकोबारायांचा देह सच्चिद घन आनंद आहे हे दाखवून देणारं काय आहे, लक्षण आहे. की सगळेच लोक म्हणतात की भगवंतापासून वेदाचं काय झाला, वेद प्रगट झाला. यस्य निश्वसितम वेदाहा, जयाचे निश्वासी जन्मलेगा वेद राशी. ज्ञानदेव त्याचंच भाषांतर ज्ञानदेवीमध्ये आलेलं आहे. तर जसं आता भगवंतापासून वेद प्रकट झाला तसं जगद्गुरु तुकोबारायांच्या मुखातून वेद तुल्य गाथा बाहेर प्रकट झालेली आहे. मग आता ज्यांच्या मुखातून वेद प्रकट झाला ते जर सच्चिद आनंद घन आहेत, तर ज्यांच्या मुखातून वेद तुल्य गाथा बाहेर पडली ती कशी, क्षराक्षरा वेगळा तुका हो निराळा, पाहे निगम कळा बोले विठ्ठल प्रसादे. क्षरपुरुष अक्षर पुरुष याच्या पलीकडे जो उत्तम पुरुष आहे, मला वाटते त्याचाही स्पंद जिरवून मग तुकोबारायांच्या मुखातून ही जी वेदवाणी बाहेर पडलेली आहे. आता सांगा, वेदवाणी भगवंताच्या मुखातून बाहेर पडली, भगवान सच्चिदानंद घन आहेत आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या मुखातूनही त्याला प्रमाण दिले. चहुवेदाचे हे केले असे विवरण, अर्थ ही गहन करून या. 4 वेद म्हणून आता रसाजी महाराजांनी सांगितलं याला तुकोपनिषद असं म्हणतात. वेद जणू काय हा पाच, जसं महाभारताला 5वा वेद म्हटलेलं तसं ही वेदमय अशी प्रकारची तुकोबारायांची वाणी आहे. म्हणून गोड ओवी आहे महाराज. तयाचे बिसाट शब्द सुखे मनो येती वेद, सदेह सच्चिदानंद का व्हावे. तुकोबारायांचे जी शब्द आहेत, मला वाटते अहंकारी माणसाला त्यांचा अर्थ कधी कधी कळणार नाही. ज्याला अहंकार आहे तो अहंकारच आड येतो. हे जसं पांगता अध्ययन दिनेशजी महाराजांनी केलेलं आहे. सद्गुरूंच्या चरणी बसून हे अध्ययन करावं लागतं, ओळ ना ओळ. म्हणजे पुस्तक आजकल लोक बंगलों में सोफा सेट में बैठकर लोक उपनिषद पढ़ते हैं. ते बंगल्यामध्ये बसून उपनिषद हे वाचून कळत नाहीत, ते कोणाच्या तरी चरणी समित पाणी श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठा असे त्या महात्म्याच्या चरणी जाऊन बसावं लागतं, त्यावेळेला ते कळतं महाराज. तर जगद्गुरु तुकोबारायांचे नामसाधनेच्या जोरावर ते जे बोलतील ते वेद, अशा प्रकारे बिसाट शब्द सुरू. सदेह जे असे शब्द वेद तुल्य, सदेह सच्चिदानंद का न व्हावे ते, जे सदेह सच्चिदानंद ते विमानाचे द्वारे वैकुंठी का न जावे ते. त्यांनी विमानातून का ते का जाणार नाही म्हणून हा जो आक्षेप आहे तो आक्षेप जगद्गुरु तुकोबारायांना समजून न घेतल्यामुळे. आणि त्यात मी एक वचन सांगितलं की गाथा तर आत्मसात करायलाच पाहिजे अध्ययन, आणि पुन्हा ती संतांच्या संगतीत वाचायला पाहिजे. पण रामेश्वर भट्टांनी इतकं दिव्य वर्णन केले तुकोबारायांचं, ते अभंग जर आत्मसात केले तर ते आत्मसात करणाऱ्याला ही शंका येणारच नाही. तेव्हा अशा प्रकारचं जगद्गुरु तुको नाही काय, ते कसं आहे, सवय आहे कीर्तनात पाणी प्यायचं नाही, त्यामुळे ती सवय नाही. आणि काय कशाला कोरड वगैरे काय नाही. तर दिव्य अशा प्रकारचं जगद्गुरु तुकोबाराय मला सांगितलं काय दैवी गुण आणि दिव्य गुण महाराजांनी उल्लेख केला. तर असं जगद्गुरु तुकोबारायांचं असं श्रेष्ठ असं नेहमीच्या भाषेत बोलायचं तर यांचं शरीर धन्य आहे. धन्य धन्य ते शरीर तीर्थव्रताचे. या तुकोबारायांची जात धन्य, धन्य त्या जाती नारायण चित्ती साठविला. आम्ही 96 कुळीचे
तुकोबऱ्यासारखे महात्माचा हो बाजूला, तू कुठला आलाय धन्य. धन्य त्या जाती. आणि हे शहाण्णव कुळीची श्रेष्ठ म्हणतात, त्यांच्या हृदयात काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, रागद्वेषाची वृत्ती आहे. आता यांच्या हृदयामध्ये भगवंत वास करता, देव वसी चित्तीन त्याची घडावी संगती. आता हे काम क्रोधादी शत्रू असल्यावर, मलमलील वासना असल्यावर वास करतील का? पण गोड चौपा हे आपल्याला पाठ पण आहे. काम क्रोध मद मानन मोहा, लोभन क्षोभन रागन द्रोहा, जिनके कपट दंभन ही माया, तिनके हृदय बसभूर घुराया. तुकोबरायांनी त्यांच्या अभंगात मला वाटते त्यांच्या शरीराचं हे वर्णन आहे. सकळ चिंता मनी शरीर, जरी जाय अहंकार समूळ आशा. त्या शरीरात काय काय नाही, अहंकार समूळ गेलाय, आशा गेली. निंदा हिंसा नाही, कपट देह बुद्धी, निर्मळ स्फटिक जैसा. निंदा नाही, हिंसा नाही, कपट नाही, देह बुद्धी नाही. माफी मागून बोलू का? हे सगळेच आपल्या हृदयात आहे. त्यांचं काय दिव्य शरीर आहे, चिंतामणी शरीर आहे. तेव्हा वाणी, वेदवाणी त्यांच्या मुखातून बाहेर पडली. वेदवाणी ज्यांच्या मुखात, तो देह सच्चिदानंद का नसावा? त्यांचा देह सच्चिदानंद आहे. म्हणून अशा देहाचा सोहळे करण्यासाठी स्वतः भगवंताने त्यांना विमानातून तिथपर्यंत नेलेलं आहे. आणखी एक स्पर्श करता येईल महाराज, की जगद्गुरु तुकाराम महाराज हे कोण आहे? कोणी म्हणतं की वैराग्यवान आहे, महाराजांनी स्पर्श केला. कोणी म्हणतं परम भक्त आहे, कोणी म्हणतं एक नंबरचे तत्वज्ञानी आहे. परंतु हे सगळं बोलणं मला वाटते एकांगी आहे. वैराग्यवान, तत्वज्ञानी, परम भक्त, कुठेतरी काहीतरी अपूर्णता दिसते. मग तुकोबरायांचं वर्णन करताना त्यांचं कसं वर्णन करावं की जे अजोड असेल, अद्वितीय असेल, या सम यांच्यासारखे हेच असं जर बोलायचं असेल तर त्याच्यासाठी त्याचा एक शब्दाचा महाराजांनी उल्लेख केला. आदर्श संत तुकोबाराय, एवढं म्हणावं लागेल. तुकोबाराय कसे आदर्श संत आहे. आणि ते आदर्श संत कोणाकोणाचे आदर्श संत आहेत? संसारी लोकांचे आदर्श आहेत, संकटग्रस्तांचे आदर्श आहेत, साधनाने युक्त असणाऱ्या साधकांचे आदर्श आहेत, मुक्ताचे आदर्श आहेत, जीवनमुक्ताचे आदर्श आहेत. आणि त्याच्या पुढे संत महात्म्यांचे ते पुन्हा काय आदर्श आहेत. तर या 5 गोष्टीतून, 5 टप्प्यातून त्यांची वाटचाल झालेली आहे. पहिली गोष्ट संसारी जीवन तुकोबाराय जगलेले आहे. आपण वाचा त्यांचं गाथा. तर सुरुवातीला वडील जीवनातून गेले आणि आईच्या छत्राखाली तुकोबारायांनी सगळ्या संसारात चांगल्या प्रकारे त्याची गाडी हाकलेली आहे. खूप म्हणजे परमटोकाला, ज्याला विपुलता म्हणतात, सगळ्या गोष्टीची विपुलता त्यांना प्राप्त झाली. पण आई गेली, गेल्यानंतर त्यांच्या जीवनाला कलाटणी बसली. त्याच्यानंतर दुष्काळ काय येतोय, त्याच्यामध्ये द्रव्य काय आटून जाते, स्त्री एकी अन्न करता काय मरती आहे. तर अशा प्रकारचे त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे असे संकटांना तोंड द्यावं लागतं. असे संकटग्रस्त तुकोबाराय पहिलं संसारिक जीवन जगतात, नंतर संकटग्रस्त, नंतर साधनेचं जीवन जगताना ते दिसून येतात. ही साधना जी आहे म्हणजे महाराज नामचिंतन असेल, नामस्मरण असेल, संतांची संगती असेल, एकांत वास असेल. यासाठी वनांतरा जातो सांडून या घरा, असे तुकोबाराय एकांतामध्ये गेले असतील. तुका म्हणे रुचे एकांताचा वास. एकांतामध्ये जाऊन ते साधना करतात. म्हणजे साधनेने युक्त त्यांचं जीवन आहे. आणि त्याच्यानंतर ही साधना करता करता एके दिवशी त्यांना कणाकणामध्ये भगवंताचा साक्षात्कार झालेला आहे. हे 4था टप्पा. आणि त्याच्यानंतर ते संत स्थितीला प्राप्त झालेले आहेत. आता ही आरतीचा अभंग आहे. यापैकी आरती कोणाची? संसारी जीवनाची आरती असते का? नाही महाराज. आरती ज्याची संसारामध्ये रती त्याची कुणी करावी आरती? संसारामध्ये रती त्याची आरती
कोणी ते आरती करण्यासारखं जीवन नाही. संकटग्रस्त जीवन देखील आरती करण्यासारखं नाही. साधनेने युक्त आहे, तो अजून साधन पथावरून वाटचाल करतो आहे. आता महाराज सध्याच्या लोकांची साधना काय आहे तर धनापर्यंत येऊन पोहोचलेली आहे. धन मिळावं यासाठी साधन आहे, तर ते तो अजून अपूर्ण आहे, त्याला साध्य प्राप्त झालं नाही, साध्य प्राप्त व्हायचं आहे, पण ह्याची आरती नाही. बरं, साक्षात्कारी जो मनुष्य आहे त्याची आरती आहे का महाराज? त्याच्यामध्ये प्रकार आहे की साक्षात्कारी जो आहे पण जो आत्मकेंद्र आहे, आपल्याला मिळालेला भगवंताचा आनंद आपणच अप्पलपोट्याप्रमाणे लुटतो आहे, पण समोरच्या बांधवांना तो देण्यासाठी काय करत नाही. जसं श्रीमंतामध्ये दोन प्रकार, एक उदार श्रीमंत आणि एक कृपण श्रीमंत. पंढरपूरला आषाढी कार्तिकीच्या वाळवंटामध्ये किती श्रीमंत येत असतील? मला वाटते चुकून एखादा ज्याला संस्कार आहेत असा एखादा श्रीमंत येत असेल, नाहीतर ते कशाला येतील पंढरपूरला? आणि बरं आले तरी काय घेऊन येतील, वारकऱ्यांना काय वाटतील असं नाही महाराज. एखादा ज्याला संस्कार आहे तो वारकऱ्यांची सेवा करू शकतो. म्हणून ह्या कृपण श्रीमंताचं वर्णन करायचं म्हटलं तर गरीबाला इतरांना काय खाऊ घालत नाहीत आणि स्वतःही ते काय खात नाहीत, अशी त्यांची काय श्रीमंती आहे. आपल्याला माहित आहे नवीन काय सांगत नाही, कारण सकाळी उठल्यावर ते डॉक्टरांना विचारतात काय खाऊ, ते म्हणतात हे चालत नाही, ते चालत नाही, ते चालत नाही, तुम्हाला हे चालणार नाही, ते चालणार नाही. हे घरातल्या घरात चालतात एवढंच काय ते त्यांचं चालणं, असा विनोद आहे त्याच्याबद्दल. तर असे हे शेवटी आम्ही एवढी सुबत्ता आहे काय, पण ते चाललं तुम्हाला तर तुम्ही चालणार नाही. मग सुबत्ता असली तर ते जर तुम्ही खाऊ लागला तर तुम्ही चालायचं काय होईल, बंद होईल. एकूण काय सांगायचे की हे जे श्रीमंत आहे ते श्रीमंत आपल्या जवळचं दुसऱ्याला काय द्यावं, गरीबाला अन्न द्यावं, थंडीने कुडकुडतोय त्याला वस्त्र द्यावं, औषधामुळे मरायची वेळ आलेली आहे. हे काय कसे लोक आहेत ते म्हणतात तुमची दुःख पाहून मला फार वाईट वाटतो. एकीकडे काय म्हणतोय तुमचं दुःख पाहून फार वाईट वाटतंय, आणि दुसरीकडे हिऱ्या मानकाचे हे मूठ आहे, इकडं गुलाबी 2000च्या नोटांचे पुडका आहे आणि हातात दोन्ही आहेत. तुमचं दुःख पाहून मला फार वाईट वाटतो. एके बाजूला वाईट वाटत म्हणतो, इकडं मोठी ढिल्या झाले पाहिजे ना दुःख पाहिल्यानंतर, दुःख वेळ आणि का मोठी असा आवळतो थोड्या वेळाने खिशातच टाकून देतो. तर हे कृपण श्रीमंत आहे. पण खरे जे श्रीमंत असतात ते जेथ जेथ संपत्ती आणि दया वसती आली असती एके ठाया, ते जाण धनंजय. तुमच्या विभूती माझी येतो ह्यांच्या भाषेमध्ये यद यद विभूती मत सत्व श्री मधुर जेतो, त्या श्लोकाखालची ती ओवी आहे. तर ते आपल्या जवळचं वैभव याच्यामध्ये समोरच्या लोकांचा सुद्धा काय भाग आहे, त्यांच्या सेवेसाठी जो आपलं वैभव वापरतो, तसं आपल्याला मिळालेला साक्षात्कार सुख, परम सुख जे आहे, निज सुख आहे, सोलिव सुख आहे, हे स्वतःच भोगतो, दुसऱ्याला देत नाही. त्याची आरती कशी होईल महाराज? परंतु आपल्याला मिळालेलं जे परम सुख आहे ते दीन जनांना मिळावं, जीवांना मिळावं म्हणून दयार्द्राये निरंतर दयेने ज्याचं हृदय पाजरतो ते परम सुख घेऊन त्या जीवापर्यंत जे धावतात त्यांची लोक काय करतात, आरती करतात. आणि त्यापैकी कोण आहेत? तुकोबराय सारखे सगळे संत आहेत. आरती तुकारामा मराठी. आता काय माहिती का, आरती असा शब्द आहे, पण आता र मधला काढून टाकला आणि तला पहिली त्याच्यावर रफार गेलेला आहे. आरती वेगवेगळ्या प्रकारची ही हृदयामध्ये आरती घेऊन लोक काय करतात, आरती करत असतात. आणि असं वर्णन आलेलं आहे किंवा अशा प्रकारचं बोललं तर काय वाळवट होणार नाही की आरती म्हणजे म्हणजे तुमचं संस्कृत सांगतं परिसमंता, चहूबाजूने कायेने वाचेने मनाने एक जो प्रभू आहे त्याच्याविषयी रती म्हणजे प्रेम असणं म्हणजे काय आहे, आरती आहे. त्याला प्रमाण कितीतरी प्रमाण आहेत, त्यापैकी दोन, एक 12व्या अध्यायातली आणि एक 14व्या अध्यायातली ओवी देतो. आणि काही जे जे सर्व कायिक वाचिक मानसिक भाव तया मी वाचून धाव अनवती नाही, त्याला म्हणायचं आरती तुकाराम. 14व्या अध्यायातली ओवी महाराज. शरीर वाचा मानस पियाले कृतनिश्चयाचा कोश, एक मी वाचून वास न पाहती आन, ह्याला काय म्हणायचं, आरती. देवकी नंदनुईन नाव देवो चांद
नंदवो चांदणे हे. एका देवकी नंदनशिवाय दुसरं काय आवडत नाही. आता सोनियाचा दिवस आजी अमृते पाहला, त्याचं शेवटचं चरण तनु मनु शरण विलटलो तुझे पायी, बाप रखुमा देवी वरा वाचुनी आणून नेणे काय. एका विषयी जेव्हा रती प्रेम असेल, महाराज हे आपल्याला दिसून येतं की संसारी जे सामान्य बहिर्मुख जीव असतात त्यांच्या जीवनामध्ये आरती नसते. म्हणून एक वाक्य, परमार्थात आरती असते, संसारात फक्त रती असते. कीर्तन असतं तर विठ्ठल विठ्ठल म्हटलं असतं. रती आहे बरं, ती कशी प्रत्येक इथं संतांच्याकडे पाहिलं तर एका भगवंताविषयी सगळ्या इंद्रियांची रती आहे. येडेमुखे हे तुझे आहे ना, त्याच्या खाली रेगमार, येडेमुखे तुझे वर्णी गुणनाम, डोळे भरून या पाहेन तुझे मुख, कान भरून या ऐकेन तुझी कीर्ती. हे दिसून येतं. पण जे बहिर्मुख जीव आहे त्यांच्या जीवनात अशी रती दिसत नाही. जिव्हय कतो मोपकर्षती करही तर्षा, शेषणोन्यतः स्तवधरम श्रवणम कुतश्च, ग्रहणोन्यतः चपलतु क्वच कर्म शक्ती, भव्य सपत्नी व गेहपती लुलंती. 11व्या स्कंदामध्ये श्लोक आहे. खाली प्रत्येकाला ओवी आहे. ह्याला कशी आरती म्हणता येईल. जिव्हा रसाकडे ओढी, तृषा प्राशना लागी चोडी, शिष्णासी रतिसुखाची गोडी, ते चरफडी रमावया, त्वचा पाहे मृदूपन, उदरवांशी अन्नपूर्ण, श्रवण मागती गायन मधुर ध्वनी आलाप. जिव्ह्याला रस पाहिजे, अमोल आईस्क्रीम पाहिजे, थंड पाहिजे, तृषा थंड वाळा टाकलेलं पाणी पाहिजे आता उन्हाळ्यामध्ये. नंतर त्वचा पाहे मृदूपण, त्वचेला मऊ वस्त्र पाहिजे, उदरवांशी अन्नपूर्ण, परिपूर्ण अशा प्रकारचं रसगुल्ल्या, रस्या स्निग्धा स्थिरा हृदया रसगुल्ल्या मधकुल्ल्या अशा प्रकारचं जिभेला जेवण पाहिजे. उदरवांशी अन्नपूर्ण, त्वचा पाहे मृदूपण, त्वचेला मऊ कपडे पाहिजे, श्रवण मागती गायन, श्रवणाला मात्र काय पाहिजे, मधुर अशा प्रकारचं गायन. गान सम्राट भजन सम्राटांनी जसं म्हणावं, ऐसा रंग दे के नाही 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 छूटे, धोबिया धोए चाहे ए सारी उमरिया, ओ श्याम पिया मोरी, रंग दे चुनरिया, रंग दे 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 चुनरिया. किंवा काय जण कसिया चढू पदाला असं तर गायन पाहिजे. ही एक इंद्रिय इकडं ओढते, ऐशी इंद्रिय ओढा ओढती. कसं, जेवी एका गेहपती बहुता सौती तोडती. एक पती आहे आणि त्याला 4-5 बायका आहेत. एकीने म्हणावं मंदिरामध्ये चला दर्शनाला जाऊ, दुसरीने म्हणावं प्रदर्शन आले, नवीन वस्तू एखादी मिळाली तर बघूया, तिसरीने म्हणावं सर्कस आली तिथं जाऊया, चौथी म्हणते की चला आज सिनेमा टाकीमध्ये. म्हणजे हे इंद्रिय जसं त्याची त्रेधा करतात, म्हणजे ज्या बायका कसं, तशी अनेक इंद्रियांच्या ताब्यात. म्हणजे 2 शब्द आहेत, जितेंद्रिय आणि इंद्रियची. इंद्रियाने ज्याला जिंकलेलं, इंद्रियाच्या ताब्यात गेला, त्याची जशी अनेक बायकांच्या पतीची जशी फजिती होते, तसं इंद्रियांच्या ताब्यात गेलेल्याची तीच फजिती होते. तेव्हा याला रती म्हणावं लागेल. वेगवेगळी रती आहे, पण इथं एका भगवंताला समोर ठेवून, म्हणून विषय वेगवेगळे आहेत, पण इथं मात्र विषय तो त्यांचा झाला नारायण. ही आरती आहे. म्हणून आपल्याला बघा की आरती तुकारामा आणि आरती ज्ञानराजा, ही आरती केली कोणी? रामा जनार्दनाने ज्ञानोबरायांची आरती केली आणि रामेश्वर भट्टांनी तुकोबरायांची आरती. दोघांच्या नावामध्ये राम आहे. आणि असं आहे, इतर लोक पहिली आरती झाली, दुसरी आरती म्हणली की आरती संपलीच महाराज, असं इतर लोक. कारण करायचं काय नाही, साधना काय नाही, आणि मागणं फक्त आहे त्या भगवंताकडे. त्यामुळे किती मागायचं, कोणाकडे मागायचं त्याला काय मेळ नाही. त्यामुळे त्यांची ती आरती राहत नाही. पण इथं मात्र आरत्या अनेक जरी दिसल्या आरत्या, पण विषय मात्र काय आहे, एकच आहे. म्हणजे पांडुरंगाची आरती असू द्या, आरती ज्ञानराजा, आरती ज्ञानराजा ह्यांची सुरुवात आहे. आणि रामेश्वर भट्टांची आरती तुकारामा, त्यांच्या आरतीमध्ये
महाकैवल्य ते ज्या ज्ञानोबायाला म्हटलेलं आहे, इथं काय म्हटलेलं आहे, सच्चिदानंद मूर्ती, म्हणजे विषय काही एकच आहे. रामाजनार्दन म्हणतात पायी टकची ठेवले, आणि हे म्हणतात मनोरे रामेश्वरी चरणी मस्तक ठेवले. विषय एकच आहे महाराज. त्यामुळं वेगवेगळ्या आरत्या केल्या, आणि आरती त्याच्यामध्ये अनेक विषयाची असं होऊ शकत नाही. म्हणून ही यथार्थ अशा प्रकारची आरती आहे. आरती तुकारामा महाराज, त्याचे अर्थ सांगणारे आंबोरीजी महाराज आहेत, रसाळजी महाराज आहेत. मी आपला साधा खेडेगावातला तरवाड्यातला माणूस आहे, त्यामुळं मी माझ्या पद्धतीने आरती ह्याचा तुकारामाचा अर्थ सांगतो की हे अनवर्थक नाव आहे, हे सार्थ नाव आहे. तुमच्या भाषेत अनवर्थक, आणि हे सार्थ कसं नाव आहे, तर अर्थानुसार जर त्याचं वागणं नसेल, त्याच्यानुसार नावानुसार अर्थ निघत नसेल, काय उपयोग आहे महाराज. एक खेडेगावातलं उदाहरण द्यायचं तर असं देतो की पती पत्नीला नावं असतात. नवरोबाचं पतीचं नाव होतं गुलाबराव आणि पत्नीचे नाव होते चमेली, म्हणजे फुलांची नाव आहेत की नाही, पण जवळ सुद्धा बसं वाटत नव्हतं, एवढी दुर्गंधी आहे. म्हणजे नावासारखा अर्थ नाही. पण इथे मात्र सुदामा घ्या, कृष्ण घ्या, कृषिर्भू वाचक, नश्य निर्वृत्ती वाचका, तो अर्थ आपल्याला माहित आहे. सु म्हणजे सम्यक, दम दमती म्हणजे दमन करणं. ज्याने आपल्या सर्व इंद्रियांचं सम्यक चांगल्या प्रकारे दमन केलंय, असा जीवच माझा सखा मित्र होऊ शकतो. कृष्णस्यासीत सखा कश्चित ब्राह्मणो ब्रह्मवित्तमः. भगवान श्रीकृष्णाचा, परमात्म्याचा सखा कोण होऊ शकतो, ज्याने आपल्या इंद्रियांचं दमन केलं. म्हणजे हे नाव कसं आहे, सार्थ आहे महाराज. 4 अक्षरे ज्ञानदेव, जो जप करील धरील भाव, तया ब्रह्मपदी ठाव, ऐसे देवादिदेव बोलिले. हे ज्ञानदेव आहे ना, हे नाव किती दिव्य असेल महाराज. ज्ञानादेव तू कैवल्यम इति शास्त्रेषु डिंडी महा. त्या वाक्यातून तिथून ज्ञान हे पद घेतलेलं आहे, आणि एको देव सर्व भूतेषु गुढः, त्यातून देवपद घेतलेलं आहे. आणि मग हे ज्ञानदेव असे 4 अक्षर, म्हणून 4 अक्षरे ज्ञानदेव, जो जप करील धरील भाव, तया ब्रह्मपदी ठाव, ऐसे देवाधिदेव बोलिले. म्हणून या नावाला अर्थ आहे. तसं तुकाराम, हो, याला उदाहरण आहे. आता चरित्र, जीवन चरित्राचा पण उल्लेख आहे, सर्वांना माहित आहे, पण मला आता हे तुकारामसाठी सांगावं लागते, थोडं ऐकून घ्या. कारण तुम्हा श्रेष्ठांच्या पुढं अशा प्रकारे माहित आहे असलेलं सांगणं म्हणजे बरोबर नाही, पण कधी कधी ऐकून घ्यावं लागतं. अनगडच्या फकीराला समजलं की हे तुकाराम महाराज मोठे आपल्या गावातील संत आहेत. कोण हे संत असतील, त्यांची भेट घ्यावी. एक दिवशी ते अनावर झालं त्यांना, आणि ते निघाले चिंचवडच्या मोरया गोसावींच्याकडे आले. म्हणे कटोरा भर दो. त्यांनी काय असेल ते धान्य वगैरे टाकलं, पण काय भरला नाही. म्हणजे सगळे जे काय जेवढं धान्य तेवढं भरा. त्यानुसार ते कटोरा काय भरेना. मग त्यांच्याकडे काय अष्टमा सिद्धी असतील त्या टाकल्या, तरी सुद्धा भरेना. म्हणजे हे काय तुकाराम महाराज दिसत नाही. मग शेवटी विचारत ते कुठं असतात, देहूला. महाराज ते आले देहूमध्ये. महाराज गेले होते भंडाऱ्यावर भजन करायला, आणि हे आले म्हणजे माई भिक्षा वाढा. त्याला कुठून तरी ज्वारी अशी प्राप्त झालेली तुकोबारायांच्या स्वभावामुळे, त्या दळत होत्या जिजाऊ. आणि भागीरथी नावाची जी कन्या आहे, तिनं वडिलांनी सांगितलं की दानधर्म घडावा म्हणून पडलेलं पीठ थोडं असं घेतलं ओंजळीमध्ये, आणि बाबा ते निघाले होते वाट पाहून. थांबा बाबा, मी पीठ आणलेलं आहे. आता ते उंच असे दिपाड कटोरा मोठा, आणि हे छोट्या. व त्या भागीरथीने असं उडी मारून टाकलं. ते त्यांच्यात 3/4 पीठ खाली पडलं, 1/4 कटोऱ्यामध्ये पडलं, आणि ते पडलं तसं कटोरा तर भरला. ते असं ऐकतो आपण चरित्र ऐकताना, ते पीठ सांडायला लागलं. गोट्यापर्यंत पीठ आलं, गुडघ्यापर्यंत ते त्यांचं शरीर त्या पीठामध्ये गेलं, नंतर कमरेपर्यंत असं होता येथपर्यंत. म्हणजे कैसा तुका आज मैं धन्य हो गया. ते म्हणाले वेडायच कर तू फकीर. अरे मी तुका नाही, तुकोबारायची कन्या भागीरथी. आणि मग आता तुकाराम, ज्यावेळेला तुकाराम महाराजांची भेट झाली महाराज, त्यावेळेला त्यांनी वर्णन केले, तुका रामसे 2 नाम 1 अंग. हा जो तुका आहे देहूचा, तो रामसे म्हणजे त्रेतायुगी दशरथ नंदन अयोध्या नरेश, त्या रामाबरोबर याची काय होते, तुलना होते. पण
दो नाम एक अंग, उनका सेतू भंग गया, इनका सेतू अभंग. पण त्यांचा जो रामेश्वर टू श्रीलंका तो सेतू असा तुटून खाली पडलेला आहे, पण यांचा सेतू अभंग. मला असं सांगता येईल, पहिलं मध्ये भवसागर भयानक आहे, पलीकडे पहिली थडी हे परमात्मा उभा आहे आणि आपण अलीकडे आहे. त्या भवसागरामध्ये भवनदीचं वर्णन करत असताना 7व्या अध्यायामध्ये काय मगरी आहेत, काय सुसरी आहेत, कोणते मासे आहेत, सगळं वर्णन आलेलं आहे. आणि आपण जर पोहून जायचं म्हटलं तर ते चट्टामट्टा करून खाऊन टाकल्याशिवाय राहत नाही. म्हणून महाराज हे जीवांचं असं कोटीवर होणार. तुकोबारायाला दया आली आणि हा जो भवसागर आहे त्याच्यावर अभंग गाथा नावाचा त्यांनी पूल बांधला. असं आहे महाराज. भावसागरा तुकोबारायांचा गाथा वाचून तो वाचणारा माणूस भावमग्न होतो. भावसागराने काय होतो, संपन्न होतो. आणि जो भावमग्न झाला, भावनिमग्न झाला, त्याला भावापुढे भव राहतच नाही. भव काय होतं, आटून जातो आणि सहज ते भगवंतापर्यंत काय होतात या गाथेमुळं पोहोचायला लागले. उनका सेतू भंग गया, इनका सेतू अभंग. यांची तुलना प्रत्यक्ष भगवंता म्हणून असं एक वचन आहे, आठव नाठव गेले भावा भाव, झाला स्वयमेव पांडुरंग. तुकोबाराय प्रत्यक्ष स्वयमेव पांडुरंग. परमात्मा म्हणजे कोण, तर प्रत्यक्ष तुकोबाराय. तुकोबाराय म्हणजे प्रत्यक्ष परमात्मा आहे. तर आरती तुकाराम स्वामी सद्गुरु धाम. आता हे कोण आहेत, स्वामी आहेत महाराज. आता स्वामी शब्दाचा अर्थ आपल्याला माहित आहे. इंद्रियाचा लाग आम्हावरून चुकला, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. सर्व इंद्रिय ज्यांच्या ताब्यामध्ये आहेत, इंद्रियांचे हे स्वामी आहेत. असे हे तुकोबाराया कोण आहेत, स्वामी आहेत. आणि जे स्वामी आहेत तेच सद्गुरु पदाला काय होऊ शकतात, प्राप्त होऊ शकतात. म्हणून सद्गुरु धामा. आता सद्गुरूचे अनेक अर्थ आहेत, पण त्यापैकी म्हणजे जीवन जगण्याची जो कला शिकवतो, मला वाटतं त्याला गुरु म्हणावं. भगवंताचं दर्शन होण्याची जी एक साधना देतो त्याला काय म्हणायचं, श्री गुरु. ते नामाच्या दृष्टीनं असेल, योगाच्या दृष्टीनं असेल, किंवा कुंडलिनी शक्तीचं जागरण करून ती श्री जागरण करून त्या साधन पथावर आणतात, ते कोण आहे, श्री गुरु आहे. पण सद्गुरु कोण आहेत महाराज. सद्गुरूंचा विचार केला तर कृपा कटाक्ष निहाळलेले आपल्या पदी बैसविले. जशी एक ओवीचं तुम्हाला माहिती आहे, एक दीप लावी सायासे. एक दिवा लावायचं मोठं कठीण आहे महाराज. ते पात्र आणावं लागतं, त्याच्यासाठी तूप पैदा जमा करावं लागतं, वात पाहिजे, अग्नी पाहिजे, हे सगळं सायास आहे. एक दीप लाय, पण एक दिवा जर लागला तर कोट्यवधी लाखो दिवे त्याच्यावर काय करू शकतो, आपण लावू शकतो. तसंच ज्ञानोबरायांनी स्वानंद सुखनिवासी जोग महाराज म्हणून एक दिवा लावला आणि त्याच्यावर आता लाखो अनेक दिवे काय केले, लागले. म्हणजे हे सद्गुरू आणि शिष्य हे नातं नाही महाराज. ज्याच्या अनुग्रह होईल ते सद्गुरू स्थितीलाच प्राप्त. आपले पदी बैसविले, आपली स्थिती त्यांना देतात. नाहीतर मग करा साधना, किती अनुभव येईल का नाही, ह्या जन्म बहुनाम. पण ज्यांची कृपा झाली असता त्याच क्षणी काय होतो, भगवंताचा बोध होतो. तर ही स्थिती ज्यांच्यामुळे मिळते त्यांना सद्गुरू. तर जगद्गुरु तुकोबाराय हे कोण आहेत, मेघवृष्टीने करावा उपदेश परी गुरुनी सर्वथा न करावा शिष्य. असे जगद्गुरु तुकोबाराय हा सद्गुरू आहेत. आणि त्यामुळं सद्गुरू असल्यामुळे धाम पदाला इथे काय आहेत, प्राप्त आहेत. सद्गुरु धाम, ज्या सद्गुरूंच्या कृपेने साधना करून ज्या पदाची प्राप्ती होते ते पद यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम पर. ते पद देखील कोण आहेत, जगद्गुरु तुकोबारायचे धाम आहेत ते. सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा. आता त्याचं वर्णन आपण केलेलं आहे. भगवान सच्चिदानंद घन आहेत. तुकोबाराई नामाच्या द्वारे, भक्तीच्या द्वारे, नुसतं नाम भक्तीच्या द्वारे नाही, तत्वमसी विद्या ब्रह्मानंद सांग तेची झाला अंगे तू का आता. तेची झाला अंगे तू का आता, रक्त श्वेत कृष्ण तेने अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली. तत्वसी विद्या ब्रह्मानंद.
हो, मी थोडं धैर्य करून बोलायला लागलो. ज्ञानाच्या अंगाने तुकाराम महाराज म्हणजे नामाच्या अंगाने सच्चिदानंद घन झाले. असं मोठं गोड अर्थ आहे आणि तो इत्यर्थम ब्रह्मविदो ब्रह्मज्ञानी महात्म्यांनी सांगितलेला हा अर्थ आहे. रा आणि म जे रामकृष्ण हरी, रा आणि म आद्यो रा तत्पदार्थ स्यात्. पहिला जो राम नावामध्ये पहिला रा आहे तो तत्वसी महावाक्यातलं तत्पद आहे. आद्यो रा तत्पदार्थ. मकार स्तोम पदार्थवान, म जो आहे तो तोम पदार्थवाची आहे आणि रा आणि म ला एकत्र आणल्यावर राम नाम तयार होतं ना. हो, आद्यो रा तत्पदार्थ आहे, म तोम पदार्थ आणि तयो हो संयोजनम असी. त्या दोघांना एकत्र आणणं म्हणजे जीव ब्रह्माचं ऐक्य करणं हेच काय आहे, अशी पद आहे हा. आणि या दृष्टीने रामनामाच्या दृष्टीने सुद्धा तुकाराम महाराज सच्चिदानंदघन झालेले आहेत आणि ब्रह्मज्ञानाच्या दृष्टीने तत्वमसी विद्या ब्रह्मानंद सांग त्याची झालांगी तुका. आता महाराज काय असतं जगामध्ये भगवंत सच्चिदानंद घन आहेत पण निर्गुण निराकार ते मूर्त अमूर्त आहे. जीव काय आहे, जीव मूर्त आहे पण सच्चिदानंद घन नाही, त्या अजून पदवीला पोहोचला नाही. म्हणून 3 वाक्यात वर्णन करता येईल. सच्चिद आनंद घन आणि अमूर्त ब्रह्म आहे. असच्चिद आनंद घन मूर्त असा जीव आहे आणि सच्चिद आनंद घन आणि मूर्त असे कोण आहेत, संत आहेत. सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवे आम्हा. अमृतानुभवाचं 5वं प्रकरण जर काढलं तर मला वाटते तासभर तरी बोलता येईल. सच्चिदानंद घन या 3 पदावर त्याचं वर्णन आहे. म्हणून आपण पुढे पाय दाखवे आम्हा असे तुम्ही आहात म्हणून त्यांचा महिमा कळाला असल्यामुळे रामेश्वर भट्ट म्हणतायत आम्हाला पाय दाखवा. आता याच्यामध्ये काही प्रकार पडतात महाराज. काय लोक पाया पडणारे, काय लोक पाया पडून घेणारे, म्हणजे एक हात जोडणारेच आहेत, दुसरे पाय जोडून बसलेले. पण याच्या पुढं महाराज जगद्गुरु तुकोबारायांना प्रार्थना करावी लागते आणि त्यांच्या पाया पडायला मिळणं दुर्लभ गोष्ट होती. आणि हे अलीकडे आमचे सद्गुरू शांती ब्रह्म कोरेकर बाबा असतील, कन्हेरीला माझे सद्गुरू काळे बाबा महाराज असतील, त्यांच्या जवळून परमगुरु मामासाहेबांचा संबंध आला. कीर्तन झाल्यानंतर मामासाहेब बसत असत पण ते बसत म्हणजे असे पाय पुढे करून बसलेलं अजून कुणी पाहिलेलं नाही असं त्यावेळेचं त्यांचं काय आहे वर्णन आहे. म्हणून ते दर्शन घेऊ देत नसत. खूप विनंती केली गुरु महाराज मामासाहेब आम्हाला दर्शन मिळेल का. एखाद्याला पुढे पाय करून दिलं तर दिलं अशा प्रकारे म्हणजे अमानित्व यातून दिसून येतं. म्हणून ह्यांचं दर्शनच काय दुर्मिळ आहे. पाय दाखवे आम्हा आणि त्यानंतर त्यांची तुलना करत असताना राघवे सागरात त्याला दृष्टांत दिलेला आहे. तुलना राघवे सागरात पाषाण तारिले तैसे तुकोबाचे अभंग रक्षिले. ज्याप्रमाणे रामरायाने समुद्रातून मारुतराया वानरांच्या सहाय्याने सेतू बांधलेला आहे, पाषाण तारलेले, त्याप्रमाणे तुकोबारायांचे हे अभंग जे आहेत खाली दगड वरती दगड मध्ये गाता मातेची या खोळे दगड आला पोटासी अशा दगडासारख्या जडमुडांना उधरण्यासाठी ही तुकोबारायांची गाथा आहे. ती काय केलेली आहे तुकोबारायांची अशी तारून गेलेली आहे असा महिमा याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. तेव्हा या तुकोबारायांच्याबद्दल काय बोलावं मी सांगत होतो की यांचं शरीर धन्य आहे, यांची जात धन्य आहे. अशा महाराजांचा महात्म्यांचा गाव धन्य असतो. धन्य तोची ग्राम जेथे हरीचे दास, धन्य तोची वंश, यांचा वंश धन्य असतो. नव्हे यांचे माता पिता धन्य असतात. एवढंच नाही तर ज्या काळात भेटतात तो काळ देखील धन्य काळ संत भेटी. ज्या काळात दर्शन देतात धन्य आजी दिन झाले संतांचे नव्हे हे स्वतःच धन्य असतात. धन्य तुकोबा समर्थ. तर यांच्याबद्दल मी एवढंच सांगू शकेल की जगद्गुरु तुकोबारायांची जिकडे तिकडे सत्ता आहे. तुका म्हणे सत्ता अवघी आमुचीच आता. हे आता जी पद आहे ना महाराज अंबोरीजी महाराज याच्या अगोदरचा विभाग वेगळा आहे आणि नंतरचा विभाग अगोदरचा निकृष्ट विभाग आहे आणि नंतरचा उत्कृष्ट विभाग आहे. महाराज म्हणतात अगोदर
जन्मानुसार माझे मायबाप बदलत होते. आता माझे मायबाप एकच आहेत, विठ्ठल मायबाप चुलता. अगोदर जन्मानुसार कश्यप, वासिष्ठ, विश्वामित्र गोत्र बदलत होते. आता माझी एकच व्यापक गोत्र झाले आहे. अगोदर मला त्रिकाल संध्या करावी लागत होती. आता मी परमप्रेमाच्या संध्येने काय असतो, तर्र असतो. अगोदर मी लौकिक वाणी बोलत होतो, आता मी अलौकिक वाणीत बोलत असतो. अगोदर कार्यक्रमाला गेलो, माग बसलो तर लोक मला पुढे बोलवत असत, या या, आणि मला मान सन्मान केला की बरं वाटायचं. अगोदर मला मान सन्मान मिळाला की बरं वाटायचं. आता हो, मान सन्मान मला आवडत नाही. अगोदर शहाणपण, चातुर्य मला खूप त्याच्यात अभिमान वाटायचा गाजवण्यात. आता भोळेपणा अत्यंत प्रिय झालेला आहे. खूप सुंदर असं त्यांचं वर्णन आहे. अगोदर विचार केला तर माझा जो आचार आहे, हा आचार स्मृती ग्रंथाला समोर ठेवून होता आणि विचार सामान्य होता. आता नामघोष हाच आचार आहे आणि भगवद्गीता, भागवत हाच माझा काय आहे, विचार आहे. अशा प्रकारे जगद्गुरु तुकोबारायांचं हे जीवन आहे. जेवढं वर्णन करावं तेवढं थोडं आहे. एवढंच म्हणू, काय वानू आता नपुरे हे वाणी, मस्तक चरणी ठेवीत असे. तेव्हा एवढं बोलतो कारण अनेक अनेक अंगाने वर्णन करणारे इथं बसलेले आहेत. मी एक शब्द दरिद्री माणूस, त्या माझ्याकडून झालेलं आहे हे तुटपुंज वर्णन. ते तुकोबारायांच्या चरणी मी काय करतो, ही पुष्पांजली, शब्दांजली वाहतो आणि त्याद्वारे त्यांची पूजा झाली असं मी समजतो. आणि हे 2 शब्द मी त्यांच्या चरणी अर्पण करून तुमच्या समोर बोलण्याची जी मला संधी दिली, प्रकृती स्वास्थ्य नाही, अशक्तपणा आहे, त्यामुळे जी स्मरणशक्ती, ग्रहणशक्ती जी आहे तिचं सुद्धा थोडं काम काय झालेलं आहे, असं मंद झालेलं आहे. त्यामुळं जशी माझ्याकडून सेवा झाली तशी मी आपल्या सर्वांच्या चरणी, तुकोबारायांच्या चरणी अर्पण करतो आणि मी माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. धन्यवाद महाराजी. खूप खूप आयामी व्यक्तिमत्व आहे. आपल्याला व्याख्यानातून लक्षात आलंच असेल, व्याख्यान कशाला म्हणतात, तर व्याख्यानाचंही लक्षण सांगितलेलं आहे. त्या लक्षणाला ज्यांनी समन्वित केलेलं आहे त्यांचे लक्ष्मण महाराज जे आहेत, पदच्छेद पदार्थोक्ती विग्रह वाक्य योजना आक्षेपस्य समाधानम व्याख्यानम पंचलक्षणम, या संपूर्ण सकल लक्षणांना ज्यांनी समन्वित केलेलं आहे त्यांच्याबद्दल बोलायचं म्हणजे जयांची विनय हेची संपत्ती. एवढी जरी विद्वत्ता असेल ना, एक प्रसंग सांगतो 1 मिनिटामध्ये. सासवडला समाधी सोहळा असतो सोपान काकांचा. तिथे अगोदर नामदास महाराजांचं कीर्तन होतं आणि सगळा समाज उठून जातो कीर्तन झाल्यानंतर, आणि नंतर महाराजांचं कीर्तन असतं. पण पुन्हा तो समाज एकत्रित करण्याची जी शक्ती त्यांच्याकडे आहे, त्यांचं कीर्तन आपण जेव्हा ऐकू त्यावेळेस आपल्याला अनेक अंगाने बहुआयामी व्यक्तिमत्व आहे असो त्यांच्याबद्दल बोलणं माझ्याच्याने शक्य नाही. परंतु काहीतरी बोललं पाहिजे म्हणून काय द्यावे त्याशी व्हावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा. मला वाटतं की महाराजांचं व्याख्यान झाल्यानंतर मला काही शब्द सुचेनात, परंतु एक वाक्य बोलतो आणि थांबतो. या ठिकाणी ज्यांच्या भाषणाचे आपण आतुरतेने पाहत आहोत त्या अध्यक्ष भाषण अवशिष्ट आहे. महाराजांच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर महाराजांनी संप्रदायपूर्वक खूप लघुप्रस्तांत्र्य असेल, बृहत्प्रस्तांत्र्य असेल अध्ययन केलेलं आहे आणि त्यांच्याकडे वारकरी संप्रदायाचा एक आदर्श आहे. तो आदर्श त्यांनी आपल्याला या ठिकाणी दाखवलेला आहे. महाराजांच्या व्याख्यानातून आपण अनेक पैलू पाहिलेले आहेत आणि भक्ती असेल, ज्ञान असेल, नाम असेल, ध्यान असेल आणि ही जी काही भक्ती आहे त्या भक्तीचं रीडिंग बिटवीन द लाईन एक सांगतो फक्त. महाराजांनी जी भक्ती सांगितली ती भक्ती अशी आहे की द्वैत मोहाय बोधात प्राग जाते बोधे मनीषया भक्त्यर्थम कल्पितम द्वैतम अद्वैतात अपि सुंदरम. ही वारकरी संप्रदायातील जी भक्ती आहे त्यामध्ये कल्पित द्वैत आहे आणि वास्तविक अद्वैत आहे. मधुसूदन सरस्वती सांगतात हे जे द्वैत आहे, बोध उत्पन्न होण्याच्या पूर्वी जे द्वैत आहे ते मोह आहे, ते मोहासाठी आहे. पण जाते बोधे मनीषया, जर बोध उत्पन्न झाला तर ते द्वैत हे कल्पित आहे आणि वास्तविक अद्वैत आहे ते वास्तविक अद्वैतापेक्षाही सुंदर आहे. पुढे जाऊन मधुसूदन सरस्वती म्हणतात असं जे अद्वैत आहे,
अद्वैत वास्तविक आहे, पण कल्पित जे द्वैत आहे वास्तविकम पारमार्थिकम अद्वैतम. मग द्वैत काय आहे? द्वैतम भजन हेतवे, भजनासाठी द्वैताची कल्पना केलेली आहे. आणि यादृशी यदि भक्तिश्चात, अशी जर भक्ती असेल तर सा मुक्तीपेक्षा शताधिका, ती मुक्तीपेक्षा शेकडो पटीने अधिक आहे. अशा भक्तीचा जाज्वल्य जिवंत सोहळा दाखवणारे आमचे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोराय, त्यांचा त्रिशतकोत्तर अमृत वैकुंठ गमनाचा त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव कालच संपन्न झालेला आहे. आणि त्या निमित्ताने अनेक काही उहापोहात्मक न बोलण्यापेक्षा एकच वाक्य सांगतो, असे जे संत महात्मे आहेत ते युक्त योगी आहेत आणि तुम्ही आम्ही आहोत ना ते युंजन योगी आहोत. आपल्याला सगळी साधना आपल्या प्रयत्नाने करावी लागते आणि ते उपजताची ज्ञानी हे ज्ञान घेऊनच जन्माला येतात. तैसे वैसेच्या या गावानं येता बालपणीचे सर्वज्ञता वर येता येते. असे संत महात्मे त्यांच्या जीवनामध्ये कुठलाही आक्षेप घेण्याला आपल्याला यत्किंचितही वाव नाही. एवढं मी बोलून या ठिकाणी त्यांच्या अध्यक्ष भाषणाची आपण वाट